जगप्रसिद्ध भविष्यवक्ता बाबा वेंगा यांच्या 2026 सालाबाबतच्या धक्कादायक भविष्यवाण्यांमुळे पुन्हा एकदा जागतिक पातळीवर खळबळ उडाली आहे। सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये या भविष्यवाण्यांची जोरदार चर्चा सुरू असून भारतासह महाराष्ट्रावर याचा काय परिणाम होऊ शकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बाबा वेंगा, ज्यांच्या अनेक भविष्यवाण्या याआधी खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो, त्यांनी 2026 हे वर्ष मानवजातीसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते असा इशारा दिल्याचे सांगितले जाते। मिळालेल्या माहितीनुसार बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांमध्ये तिसऱ्या महायुद्धाचे संकेत आढळतात। हे युद्ध पूर्वेकडील देशांपासून सुरू होऊन हळूहळू संपूर्ण जगाला कवेत घेऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे। अमेरिका, रशिया, चीन सारख्या महासत्तांचा यात सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। जरी भारताचे नाव थेट घेतलेले नसले तरी अशा जागतिक युद्धाचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि महाराष्ट्रातील जनजीवनावर गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो। याचबरोबर बाबा वेंगा यांनी भयानक नैसर्गिक आपत्तींचाही इशारा दिल्याचे सांगितले जात आहे। हवामान बदलामुळे बर्फाचे थर झपाट्याने वितळणे, समुद्र सपाटी वाढणे आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होऊ शकते। याचा थेट फटका मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड यांसारख्या महाराष्ट्रातील किनारपट्टी भागांना बसू शकतो। कोल्हापूर, सांगली आणि सातारा यांसारख्या अंतर्गत जिल्ह्यांमध्येही पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आर्थिक आघाडीवरही 2026 हे वर्ष धक्कादायक ठरू शकते असे बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांमध्ये नमूद असल्याचे सांगितले जाते। जागतिक अस्थिरतेमुळे महागाई प्रचंड वाढणे, चलनाचे अवमूल्यन आणि सोन्या चांदीच्या दरांमध्ये विक्रमी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील शेतकरी, व्यापारी, लघु उद्योग आणि नोकरदार वर्गावर होऊ शकतो। दरम्यान सर्वात जास्त चर्चेत असलेली आणि धक्कादायक भविष्यवाणी म्हणजे परग्रहवासियांशी मानवाचा पहिला संपर्क। काही इंटरप्रिटेशननुसार 2026 मध्ये अंतराळातून पृथ्वीवर काही अज्ञात हालचाली घडू शकतात। या शक्यतेमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भारतातही यावरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे। मात्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या या थेट पुराव्याऐवजी अंदाज आणि अर्थ लावण्यावर आधारित आहेत। त्यामुळे या भाकितांकडे अंधश्रद्धेने न पाहता सतर्कतेचा इशारा म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल। हवामान बदल, जागतिक राजकारण आणि आर्थिक अस्थिरता हे धोके खरे असून त्यासाठी तयारी करणे आवश्यक आहे। एकूणच 2026 बाबत बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांमुळे संपूर्ण जगात चिंता वाढली असून महाराष्ट्रासाठी हा इशारा दुर्लक्ष करण्यासारखा नाही। वेळच सांगेल या भविष्यवाण्या कितपत खऱ्या ठरतात, पण सध्या मात्र या भाकितांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।